नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे रामायण घडलेलं ते नाही पूर्ण प्रतिकृती त्या मूर्तीद्वारे इथं करण्यात आलेली आहे. शेवट फोन केलेत सगळ्यांनी घरी, कारण इथून पुढे रेंज नाही आज. इथून डायरेक्ट जर आमचा ब्रेक आमचा ब्रेक जर निसटला का इथून डायरेक्ट वातावरण चेक करा गाईज. इकडे पप्प्या गाईज मीट आवर न्यू फ्रेंड पप्प्या. नाही 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 थोडक्यात ए पप्प्या, अरे भस्म्या झालाय का तुला? हा भस्म्या झालाय? थोडक्यात दात लागला असता मला त्याचा. पप्प्या तुला भस्म्या झाला खरं सांगतो. हो गाडी बघितली कुठे लावलेली आणि हॉटेल एक नंबर आहे. डू विजिट पाटीलवाडा. शॉर्ट असं आहे आता इथून वर चढवायची मला गाडी वर चढली तर बरं. रोड असला खराब आहे एक तर. हॅलो गुड आफ्टरनून, दिस इज शुभ शेरकर अँड यू आर वॉचिंग द शुभ शेरकर व्लॉग्स विथ अनदर व्हिडिओ. 1 वाजलेले आहेत आणि जस्ट खाली आलेलो आहे. आत्ताच व्लॉगची सुरुवात केलेली आहे. एका ठिकाणी चाललेलो आहे. तुम्हाला म्हणलेलं ना आपला फ्रेंड आलेला आहे, त्याला आज वेळ भेटला यायला आमच्यापाशी. सो त्याला घेऊन जरा फिरवतो कुठंतरी. सो कुठं जातोय काय तुम्हाला दाखवतो. त्याच्या अगोदर साईडवर जातो, जरा काय काम चाललंय ते बघतो आणि नेक्स्ट नियोजन काय सांगतो तुम्हाला. टू व्हीलरने उडवलं होतं आत्ता मला. सो गाईज चला निघालेलो आहे. कुठं जायचं ठरलंय काय? तसं मला माझ्या ऑडियन्सला सांगायला लागतं ना रोज मी कुठे चाललोय. हो मंडळी, तुम्हाला परवाच्या व्लॉग मध्ये बनलेलं बघा. एक मित्र आला आपला, त्याला आज वेळ भेटलाय बघा. नाही तर कमेंट आलते मला 2-3 बच्चन देतोय तो आला नाही कोण म्हणून. दाखवलंच नाही ना तुला त्या दिवशी. भाऊ खरंच आलाय भाऊ, विश्वास ठेवा माझ्यावर कधीतरी. तो चाललोय कुठं जातोय सांगतो तुम्हाला. अजून ठरलं नाही आपलंच. तुम्हाला तर माहिती पायापळ चालू आहे आपल्याला. आत्ता बी 10 वेळा सांगून आलो मी काम करायला. असं कर तसं कर, काय वाटलं तर फोन कर आणि मग निघालो. पुढे जातो थांबा सांगतो तुम्हाला. तर मंडळी आपल्यात बघा अजून एक मेंबर ॲड झालेला आहे. चालतं उचललं आहे त्याला. सर मुलेश्वरला जायचं नियोजन ठरलेलं आहे. याला डायरेक्ट दाखवतो तुम्हाला. काय जास्त ताणीत नाही, लय दिवस झाला नुसतं ताणी चालू आहे आपली. डायरेक्ट थेट मुद्द्यात हात घालू आता आपण. बुलेश्वरला चाललेलो आहे. गेलो तुम्हाला दाखवतो वातावरण कसं काय होते आज ते पण सांगतो तुम्हाला. आणि सेंट काश्मीरची मीटिंग आहे आज संध्याकाळी. तो ब्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला कळेल आज काय ठरतंय. सो स्टे ट्यून. आपली ओळख कशाला आहे? सो गाईज बुलेश्वरचा राईट टर्न बुलेश्वरला आहे बघा. बुलेश्वरला चाललंय तुम्हाला सांगितलेलंच. 15-20 मिनिटातच पोहोचलो. सो आतमध्ये गेल्यावर दाखवतो तुम्हाला काय विषय. अरे डॉल्बी ऑर्जन आहे भाऊ, iPhone 11 आहे. फुसफुस जरी केलं तरी ऐकायला येतं. ते कसं आहे, तू आहे ना म्हणून मी लाजतोय. मी लाजतो. इश्य 12 बघा भाऊ. असले नंबर घेत जाऊ ट्रकला. अरे काल तर 1 नंबरची ट्रक बघितली मी. म्हणलं डेंजर गाव आहे भाऊ. पैसे आपलं पैसे लय येत. सो चला त्याला दाखवतो तुम्हाला वातावरण कसं काय. सो गाईज बघताय का कशी वेडे वाकडे वयन आहेत. आयुष्यात जसे वयन चालू आहे वेडे वाकडे, तसेच रोड आहेत हे वेडे वाकडे. एखाद्याला देऊ नका ठोशा, नाही तर जाईल वेडा वाकडा त्याला दवाखान्यात आपण. वेडा वाकडा झालेला सरळ करू त्याला. काय कुठे घेऊन जायचं? दोरी आहे ना गाडीत, जाऊ ना खाली. बंटीला पाठवू. 2 टायर बोनेट मी आणतो. सायलेन्सर घेऊन येतो.
भुलेश्वर टेम्पल देवस्थान. मग काय तुला काय लावायचं? भुलेश्वर ते बनेश्वर, हे भुलेश्वर, फरक आहे भाई. देव एकच आहे, फक्त स्थळ वेगळी. सो गाईज पोहोचलेलो आहे आपण मंदिरात. हा काय त्या दिवशीची भांडणं. सो गाईज पोहोचलेलो आहे, पण सीन असं आहे वरती गाडी जायचं रोड बंद आहे. आता लय लांब चालत जायला लागणार आहे. बघू किती वेळ लागतोय काय. तुम्हाला पण अपडेट देतो मी कसं काय वातावरण आहे, कळेल तुम्हाला. तर मंडळी 350 मीटर चालायला लागणार आहे. इतके दिवस कधीच नाही का, म्हणजे इतके दिवस आलो पण असलं नव्हतं. आता रोड बंद केलेला आहे त्यांनी, त्याच्यामुळं गाडी लांब लावून 350 मीटर चालायला लागतंय. कचरा पेटीचा वापर करा, वरून कचरा टाका आणि खालून कचरा परत घ्या. आपला कचरा घरी घेऊन जावा. अशी तर आहे भाऊ कसले. ट्रेकिंगला एवढी फाटले नाही विसापूरच्या. हा काय देव कसा बा आला तो देव धर्म करणार लय. वर्षातून एकदा आलाय, 10 वेळा नाव घेतलं आणि चला मंदिरात जाऊयात, मध्ये दर्शन वगैरे घेऊयात, मग तुम्हाला वातावरण दाखवतो इकडचं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सगळे मूर्त्या तोडलेल्या आहेत जुन्या काळातल्या. सगळे म्हणजे शिल्प किती भारी असतील तेव्हा विचार कर ना. आता सगळ्यांचे तोडलेले आहेत. हा कशाने तोडले काय माहिती. मूर्ती बघू शकता तुम्ही. जय शंकर, ओम नमः शिवाय. सगळेच जुन्या काळात तोडलेले दिसते. हे आत्ता व्हाय जसं केलंय आत्ता शक्यच नाही असं होणार. विठ्ठल रुक्माईची मूर्ती मंदिर आहे छोटस. विठ्ठल रुक्माईचं पांडुरंग. ह्यातून अंदाज येतो की आपला इतिहास किती सुंदर असेल. इतक्या सुंदर अशा मूर्त्या होत्या करण्यात आल्या नाही का, जुन्या काळात तोडण्यात आल्या त्या. किती जरी तोडायचा प्रयत्न केला तरी मंदिराची सुंदरता अजून 1% पण कमी नाही झालेली. हे या व्हिडिओत दिसते. रामायणाची पूर्ण हे रामायण घडलेलं ते नाही का पूर्ण प्रतिकृती या मूर्तीद्वारे इथं करण्यात आलेली आहे. हे देव बाकीची हे सगळे मंदिराची सुंदरता 1% पण कमी नाही झालेली. इतके वर्ष झाले वाढतच चालली. बाय द वे बाहेरचा व्ह्यू पण बघू शकता किती क्वालिटी आहे. मंदिराचा इतिहास जास्त का सांगत नाही मी. कधी कधी काय होतं आपण नवीन आहे बोलताना शब्द चुकतात नाही का कधी कधी आपले. पण ते आपण एवढं मोठं नाही की आपल्या तोंडातून काय चुकीचं निघलं. तर त्यामुळे आहे ना इतिहास सांगताना नाही का मी जरा गडबडतो. मी जास्त बोलत नाही त्याच्यामुळे. असं जर हिस्टॉरिकल प्लेसेस असतील त्याबद्दल मी जास्त बोलत नाही, फक्त जास्त दाखवतो तुम्हाला. काय होतं मी एवढा मोठा नाही आणि मला बोलायचं एवढा अजून सेन्स नाही आहे काय बोलायचं असतं काय नाही का. चुकतो मी बोलताना, त्यामुळे जास्त मी बोलत नाही. पाहिजे तुम्हाला वातावरण दाखवतो मी.
गाईच मंदिराची सुंदरता दाखवायचा पूर्णपणे 100% प्रयत्न केलेला आहे आपण. सो निघालेलो आहे, खाली जातो आता. चप्पल दिली सोडून. मागच्या इथं गाडी आणलेली ना आपण, तू ना आपण आलतो तेव्हा, तू छळ आलतो तेव्हा. हां छळ आलतो ना. छळ नाही माहिती तुला? छम नावाची पोरगी एक छकुली सोबत आलतो. त्या दोघी आम्ही दोघं असे तर काहीतरी. चौघे 4 सहेली आहेत हे, 4 पोरी. इथं शुभ शिवर करून ब्लॉग्स टाकायचं फक्त बस. लोक सबस्क्राईब करा आणि सर्च, त्यात फरक आहे. काय करतो खाली ती पट्टी असते ना, आपण बघ नाव टाकतो मंडळाचं मोठं, अख्खं शुभ शिवर कर ब्लॉग्स टाकून देतो. युट्यूबचं चिन्ह शुभ शिवर कर ब्लॉग्स. भाऊले क्वालिटी होईल. बॅकग्राऊंड टाकायचं मोठं सिस्टम. नाही त्यांनी काय केलेलं आहे, एक मायना बनवून डायरेक्ट टेलिग्रामला पाठवतात. मला माहिती आहे ते कुठनं घ्यायचं, ते घेतो आज. आणि त्यात फक्त फोटो सलमान खानला उडवायचा आणि आपला फोटो लावायचा. हो गाईज, एल्विश भाऊचं फ्लेक्स टाकायची तयारी आहे. उद्या आपण फ्लेक्स टाकून देऊ आपल्या चौकात. एल्विश, वोट फॉर एल्विश यादव. सो सपोर्ट करा सगळ्यांनी, लाईक शेअर सबस्क्राईब. सो गाईज चला, गाडीत आलेलो आहे. बाकी बसल्या एक नियोजन लागलेलं आहे की आपल्या इथं चौकात फ्लेक्स टाकायचं आपल्याला. फ्लेक्स एल्विश यादवचा, वोट फॉर एल्विश यादव. सजेस्ट करा, कमेंट करून सांगा टाकू का नको. उद्या टाकणार आहे. आजच्या ब्लॉग मध्ये मला सांगा, कमेंट करून सांगा फ्लेक्स टाकू का नको. 20x30ची डायरेक्ट होल्डिंग टाकून देऊ. चला जरा काच खाली गरम झाले गाडी. माझे बी संपले. भाई साहेब, सासवड मध्ये पोहोचलेलो आहे आपण. लय घाण भूक लागलेली आहे. 4:30 वाजलेले आहेत आणि ह्यांनी कसलं दुकान बघितलं. आपलं दुकानच बनतंय. कुठलं खोमदाडातलं डोंगरातलं हॉटेल बघितलंय. इथून 15-20 किलोमीटर आहे अजून. लय घाण भूक लागली. म्हणलं काहीतरी चिप्स फिप्स तरी खायला घेऊन या मला. सो मंडळी, जेवायला कुठल्या डोंगरात आलोय काय माहिती, अजून लय लांब आहे. समोर वातावरण बघा, तोपर्यंत जाऊ द्या तुम्ही. वातावरण चेक करा काहीच. पोटात गुडगुड व्हायला लागलं. किती 15 किलोमीटर आहे काय? नाही, काय दरी 15 किलोमीटर आहे. पानवडी. हा काय दारात जाणार आहे आम्ही. काय माहिती कुठलं आहे, कुठं आलोय काय कळा ना. किती लांब आहे. जेव्हा कोण येतं असले डोंगरात. हे सगळे शॉक बडी चीज आहे. रोड बघितला का कसले असलं कसलं खोमदाटा हॉटेल आहे हे मला बघून इन्स्पायर झालेलं आहे. ब्लॉगर, लातूरचा ब्लॉगर. इथून सगळ्यांना शेवट फोन केलेत सगळ्यांनी घरी, कारण इथून पुढे रेंज नाही अजिबात. नो सर्व्हिस येते इथून पुढे डायरेक्ट. त्यामुळे घरी सांगितलं पाहिजे बाबा कुठं गेलोय काय घरची वाट बघत बसते बाबा, टेन्शन येईल. त्यामुळे आपलं काम आहे फोन करून सांगायचं माझा फोन नाही लागणार, एवढ्या वाजता येतो आम्ही, असं सांगितलंय सगळ्यांनी घरी. आणि मग आता चाललो आपण नेपाळच्या बॉर्डरवर एंट्री मारलेली आहे आणि या माणसाला घाटात आज सोडून येणार आहे. लातूरच्या घाटात सोडून. बाय द वे, लातूरचा आपल्याला कुठं नेणार आहे तो आपल्याला? त्या दिवशी सांगितलं होता कुठं नेणार होता ना तो आम्हाला. रितेश गायकवाडच्या घरी. रितेश देशमुखच्या घरी. हा, रितेश देशमुखचा खास माणूस आहे हा. रितेश देशमुखच्या वाड्याच्या शेजारीच वाडा आहे यांचा. किती लांब आहे? कुठं रे? पाटील वाडा. गाडी इथं लवकर चालणार आहे आपल्याला. चढाल का? हा मग चढाल तर चला. हा काय विषय नाही, चढा. मागून धक्का मारशील ना तू? एक मिनिट ते बंद कर. मला सांग पुढे बोल ना. मंदिरापाशी घे, मंदिरापाशी. हा, तिथून सरळ खाली हॉटेल बघ, एकदा रोड बघतो. तिथून खाली हॉटेल आहे का? हे रोड म्हणतोय का तू? हे रोड चढ. हे रोड चढेल की पुढे इथं रोड आहे. अरे इथनं दिसतंय ना दादा. अरे मग वरी कसं चढणार आहे? असं हा, इथून ना मग पार लागून जाईल ना. बघे हा, चढ निघते. चला बघा, गिरिवर्धन घाट पे आपण आहे. गाईस, गिरिवर्धन घाट. खाली दाखव ना तो घाट. इथून डायरेक्ट जर आमचा ब्रेक आमचा ब्रेक जर निसटला का इथून डायरेक्ट गिरधनगड घाट. हो, वाईड अँगलला लावा ना. हा, लावले. तर इथून डायरेक्ट पार बघा तिथं सापडत खाली. हे समोर पार्किंग आहे. अच्छा यार, किरकोळ आहे मग. चांगलं हॉटेल आहे यार. हॉटेल भारी आहे.
मस्त आपण पैकी. हॉटेलला अरे आलेलो वाकडा आहोत. पकडलाय कॅमेरा. अरे हा, भो चालायचं चालत असते. नवीन माणूस आहे, नवीन ऑपरेटर आहे, समजून घ्या. दरवाजे लाव के ए बाबा. अरे तू मला दरवाजा लावा की. हे बघा हे दरवाजा सोडून एवढा कसला तुला प्रेशर. दरवाजा उघडे ठेवून बाबा बघा. या अशी तारा आहे यांची पोरांची तारा बेकार आहे. सो गाईच वातावरण चेक करा. काहीच डोंगरात आले हॉटेलला आपण. डोंगरात हॉटेल बघितलं का? खाली इथं हॉटेल आहे. क्वालिटीच नादच नाही करायला. नो ओनली व्हेज कॉन्टेंट, नो नॉन व्हेज कॉन्टेंट. अरे लोक आहेत ना टीव्हीला बघतात लोक माझा. आपल्या इथल्या बाया फे आहे. हा लय फेमस आहे मी आपल्या इथं. हा कसं अरे ते सगळं ठीक आहे. ते सगळं ठीक आहे. मोठा प्रश्न पडला इथं नेट नाही. मग गुगल पे हा तू का शिरक्याला ठेवू. हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. नो सर्व्हिस आहे काय इथं. आणि आता झालं जेवण पिवण झालं आणि पे आता आपण ऑनलाईन पेमेंट करतो तुम्हाला तर माहिती आहे. मग हे कसं करायचं त्यांना पे कसं करायचं बेकार विषय. बघू होईल तर होईल. चला वातावरण चेक करा काहीच. हॉटेल व्हेज नॉन व्हेज. हो गाईच काय केलेलं आहे आपण कॉटेजमध्ये न बसता टेबल काढलेलं आहे. डायरेक्ट बाहेर टेबल काढलेलं आहे. आता काय करतो बाहेर वातावरणाच्या ह्याच्यात आस्वाद घेत जेवण करतो. लय भूक लागलेली आहे. संध्याकाळी परत आपल्याला काश्मीरचं नियोजनाला मीटिंगला जायचंय. काय ठरतंय काय माहिती. आज हेल्प येऊ तोपर्यंत हेल्प येंगे फकाट होएंगे यू. सो चला काय तर खातं ऑर्डर दिलेली आहे. पप्प्या गाईज मीट आवर न्यू फ्रेंड पप्प्या इकडं. कारवानी बघितलं का गाईज. नाही थोडक्यात ए पप्प्या. अरे भस्म्या झालाय का तुला. हा भस्म्या झालाय. थोडक्यात दात लागला असता मला त्याचा. पप्प्या तुला भस्म्या झालाय खरं सांगतो भाऊ. अरे पप्प्या खरं तुला भस्म्या झालाय. जरा माणसागत वाघ पप्प्या. भाऊ एक नंबर कुत्रे. चल पप्प्या. गप छान बस जरा एका जागेवर बस की जरा. चल उडी मार. चल जम्प पप्प्या जम्प. गुड बॉय जम्प. मंडळी थांबा गोगल माझा पडला. गोगल लावतो थांबा. तर मंडळी जेवण झालेलं आहे. 7 वाजलेले आहेत जवळपास. आणि इतके दिवसातनं पहिल्यांदा असं झालं असेल की 3-4 तास माझा मोबाईल स्विच नाही का नो सर्व्हिसला आहे. म्हणजे स्विच ऑफच म्हणायचं. फोन बंद आहे. आता घाट क्रॉस केल्यावर अंदाज येईल कोणी फोन केला काय केला. जर काम पेंडिंग आहेत ते करूयात निघूया. मग गाडी बघितली कुठं लावलेली आपण. आणि हॉटेल एक नंबर आहे. डू विजिट पाटीलवाडा. रोड बघा कसं आहे. पाहिल्या काय की बहुत खेप खातोय मी. बट त्यामुळे मग आवाज असा आहे. पप्प्याला बाय बाय करा. पप्प्या एक नंबर आहे. कुत्रा एक नंबर होतं गाईज. मला कुत्रा आवडलं ते. 7:15 वाजल्यात. चला निघूया. सो गाईज शॉर्ट असं आहे. आता इथून वर चढवायची मला गाडी. गाडी वर चढली तर बरं आहे. रोड असला खराब आहे एक तर. चढल काय विषय नाही. थांबा मी मोबाईल ठेवतो. हे गाईज एकदम पूर्ण नाही का एकदम हे चढ आहे. त्याच्यामुळे जरा मला टेन्शन आलं. तर त्यामुळे त्यांना म्हणलं जरा कॉर्नरवर थांबा. काय होता चढ होता आणि डायरेक्ट असं टर्न होता एक. सो रिस्क नको ना घाटाचा विषय. त्याच्यामुळे म्हणलं थांबा. पण काय नाही चढली. कशी चालत येतात बघा. मोर ओरडतात बघा मोर.
एकदम डोंगरात हॉटेल आहे, डोंगरात. सो गाईज 9 वाजलेले आहेत आणि जरा थांबलेलो आहे. अरे अरे फोनला वाजायला लागलं, ते फोनला वाजायला लागलं भाऊ. निघालेलो आहे, जरा एक ब्रेक साठी थांबलेलो. आता निघतो डायरेक्ट. फोन यायला चालू झाले आहेत वाटतं सगळ्यांना. सो गाईज पाण्यात बसायची इच्छा झालेली आहे, त्यामुळे आता थांबणार आहे आम्ही इथं. हे ड्रॅगन वर बसू भाऊ आपण. ड्रॅगन डुगुडू डुगुडू घालतोय. ड्रॅगनला खाली रिक्षाचं झाक लावले ना, एक रिक्षाचं एक टमटमचं लावलं. 3 चाकात ओके. ड्रॅगन आहे का घोडा गाडी? ड्रॅगन आहे भाऊ, ड्रॅगन आहे. घोडा गाडी का थांबतोय? तुकडुक तुकडुक तुकडुक. चला बसू. बसच का? चला बसू. टाइमपास काय